तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय बार्शी, जिल्हा सोलापूर। निवेदन खालील सही करणार। विषय बार्शी पुत्र कैलासवासी संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्यामुळे बार्शी दिनांक 6/3/2025 रोजी बंदचे आवाहन महोदय। माननीय साहेब, वरील विषयाला अनुसरून बार्शी पुत्र संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या व काही दिवसांपूर्वी सीआयडीने दाखल केलेले चार्जशीट मधील व्हायरल झालेले फोटो पाहून समस्त मानवी जातीची मान शर्मेने खाली गेली आहे। ही हत्या इतकी क्रूरपणे करण्यात आलेली आहे की त्याचे फोटो व्हिडिओ कुणी पाहू शकत नाही। सदर गुन्ह्यात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी करण्यात आला आहे, परंतु याच्या मागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असे सर्व समाज बांधवांचे मत आहे। त्यांच्या पाठिंब्याशिवाय वाल्मिक कराड असे करू शकत नाही, म्हणून गुन्हा घडण्याच्या 2 दिवस आधीपासून ते गुन्हा घडल्याच्या 10 दिवसापर्यंतचे वाल्मिकी कराड, धनंजय मुंडे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे यांचे सीडीआर तपासावे व धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे म्हणून समस्त बार्शीकरांच्या वतीनं हे निवेदन गुरुवार दिनांक 6/3/2025 रोजी सादर करून बार्शी बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे। माहितीस्तव हे निवेदन तहसील कार्यालय बार्शी व सर्व शासकीय जिल्हा कलेक्टर वगैरे सर्व माहितीस्तव पाठवण्यात आलेले आहे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। सकळ मराठा समाज बार्शीच्या वतीनं आज या ठिकाणी तहसील कार्यालय बार्शी आदरणीय तहसीलदार साहेबांना उद्या 6 मार्च गुरुवार रोजी तमाम बार्शीकरांच्या वतीनं भूमिपुत्र स्वर्गीय संतोष देशमुख यांची ती निर्घृणपणे हत्या झालेली आहे आणि त्या हत्येच्या अनुषंगानं आमच्या मनातल्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना व्यक्त करून या गुन्ह्यामधील, या घटनेमधील मुख्य आरोपी तसेच या गुन्ह्याला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे या सर्वच राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असतील किंवा विविध सामाजिक क्षेत्रामधील व्यक्ती असतील त्यांना विशेष करून या सर्व गुन्ह्याच्या पाठीमागे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा हस्तक्षेप आणि त्यांचा पूरक अशा पद्धतीची भूमिका वेळोवेळी समाज माध्यमाच्यामधून त्याचबरोबर तपासामधून आरोपींच्यामधून आपल्याला समोर आलेली आहे आणि त्यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यासाठी म्हणून कडक अशा पद्धतीचे शासन त्यांना व्हावं, त्यांनी आमदारकी त्यांची रद्द व्हावी आणि अशाच पद्धतीच्या विविध मागण्या आम्ही भूमिपुत्र स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या गुन्ह्याच्या बाबत तपास लवकर करून जे मुख्य आरोपी आहेत आपल्याला कल्पना आहे की याच्यामधला एक आरोपी अद्यापही फरार आहे, त्या आरोपींना त्वरित पकडावं। अतिशय निर्घृण आणि मानवतेला काळेमा फासणारी ही जी घटना आहे या घटनेचा निषेध म्हणून उद्या तमाम बार्शीकरांच्या वतीनं आम्ही बंदचं आवाहन केलेलं आहे। बार्शी शहर आणि तालुक्यातील सर्वच बांधवांना त्याचबरोबर नागरिकांना आम्ही या निमित्तानं आवाहन करतोय की उद्या मोठ्या संख्येनं आपण स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या गुन्ह्याच्या बाबतीत जो घटना घडलेली आहे त्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी ठीक 9 वाजता शिवसृष्टी नगरपालिकेच्या समोर आपण एकत्र यावं, त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात आणि त्यानंतर 11 वाजता आपण परत माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयामध्ये येऊन सर्वांच्या वतीनं तमाम उपस्थितांच्या वतीनं आपलं निवेदन देणार आहोत। शांततेमध्ये हा बंद पाळायचा आहे आणि भूमिपुत्र असलेले स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रती आपल्या ज्या शोक संवेदना आहेत त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावं ही तमाम बार्शीकरांना, तालुक्यातील सर्व बांधवांना आम्ही या निमित्तानं विनंती करतोय। जय जिजाऊ, धन्यवाद।